Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेचा प्रचार संपण्यासाठी उरले अवघे काही तास। बुधवारी राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान, तर शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल। प्रचार संपण्याआधी शिंदे, फडणवीस, ठाकरेंसह अनेक दिग्गजांच्या आज सभा, तर शरद पवार आणि अजित पवारांची बारामतीमध्ये सांगता सभा। महाविकास आघाडी मतांचं वोट जिहाद करतंय। आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार। थोड्याच वेळात फडणवीसांची TV9 वर महामुलाखत। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत। निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। महाराष्ट्रासमोर अदानीच्या सुलतानीचं मोठं संकट। धारावीचं नाही तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालतायत। मवियाच्या मुंबईतील शेवटच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार। महायुती 160 ते 170 जागांवर विजयी होणार। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा। महाविकास आघाडी 160 ते 165 जागांवर बहुमतानं विजयी होणार, संजय राऊतांना विश्वास। तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नसल्याचाही दावा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका। मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, TV9च्या मुलाखतीमध्ये शिंदेंचा दावा। तर अजितदादा मोदी आणि विकासावर विश्वास ठेवून आले, शिंदेंचं वक्तव्य। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा, एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला। लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका, आता कांद्यावरील निर्बंध उठवलेत। यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी, ते आम्हाला गद्दार म्हणतात। गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहे त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकानं ओळखलं नाही, तसदी झाली असल्यास क्षमा मागतो। बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण। बारामतीमध्ये पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरामध्ये संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल। लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली, सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा, लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन। लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची टीका। काँग्रेसमध्ये मलाही कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही, भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला। विलासराव देशमुखांनी सुरगुणालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचा दावा। नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीमध्ये राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। कांद्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ, स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला कांदा 80 ते 100 रुपयांच्या घरात, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी, कापूस सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्याही वाढणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।